खूप वर्ष आधी जाऊन मी विचारते. वैभव, तुझं बालपण कसं होतं? आय गेस आयडियल चाइल्डहुड, म्हणजे मिडल क्लास फॅमिली. त्याच्यानंतर काय म्हणतात, जे आजकालच्या मुलांना मिळत नाही तसे ओपन ग्राउंड, खेळायला खूप वेळ, ट्रॅव्हलिंगमध्ये मुलं आजकाल जसे बिचारे अडकतात, तसं आमच्या वेळेस तसं काही नव्हतं. त्यामुळे पटकन शाळा घराच्या बाजूला, पटकन घरी येता यायचं. घरी आल्यानंतर मला आठवतं, मी डान्स क्लास असायचा माझा, बॅडमिंटनचा क्लास असायचा आणि थिएटर, अशा 3च गोष्टी मी करायचो आठवड्याभरात. आणि क्रिकेट मागेच ग्राउंड असल्या कारणाने. सो खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणतात ना की मुलांनी मोबाईलवर नाही, बाहेर त्या ग्राउंडवर जाऊन खेळायला पाहिजे. सो तसं आयडियल सगळं होतं. आणि आय गेस आय हॅव व्हेरी फॉन्ड मेमरीज ऑफ माय चाइल्डहुड. म्हणजे सिक्युअर्ड बालपण जे म्हणतात ना, की ते खूप गरजेचं असतं फॉर यू टू ग्रो. आणि माझे बरेच मित्र आहेत ज्यांना मी बघतो की जेव्हा बालपण तुमचं कुठेतरी वरखाली झालं असेल, किंवा यू आर नॉट कम्प्लीट विथ युअर सोर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की बरेच असे आहेत माझे ओळखीचे आहेत की त्यांच्या आईवडिलांची जमत नाही, किंवा आई किंवा वडिलांची जमत नाही. आणि जर तुम्ही ते कम्प्लीट नाही केलं ना, तो सर्कल, इफ यू आर नॉट कम्प्लीट विथ युअर सोर्स, तर कुठेतरी ना आयुष्यात किती काही कमवल्यावर तुम्ही इनकम्प्लीट फील करतात. त्यामुळे मी आवर्जून, आता सेन्स इट्स व्हेरी पर्सनल कॉन्व्हर्सेशन, मी आवर्जून सांगेन की ज्यांच्या आईवडिलांची जमत नाही, किंवा माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी असे खूप मला म्हणजे माझ्या जवळचे आहेत जे माझ्या आईमुळे असं झालं आहे, माझ्या आईने मला सपोर्टच केला नाही आणि आजपर्यंत ती व्यक्ती तिच्या आईशी माझ्यासमोर खूप वाईट वागते. बरं, त्या काकू पण आता म्हाताऱ्या आहेत, पण त्यांचं म्हणजे ठीक आहे, काही झाले असतील चुका माझ्या त्यावेळेस माझ्या आयुष्यात, किंवा मी नसेल वागले, किंवा आय डिड माय बेस्ट, यू थॉट इट वॉज नॉट गुड. तर अशा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू सिट डाऊन विथ युअर पेरेंट्स अँड कम्प्लीट दॅट थिंग, ज्याला इनकम्प्लिशन आपण म्हणतो. नाही तर आयुष्यभर तुम्हाला ते एक वॉइड राहतो. सो लकीली टचवूड माझं असं होतं की आईवडिलांसोबत दोघांचंही तितकंच चांगलं संबंध असल्या कारणाने इट वॉज अ व्हेरी हेल्दी एन्व्हायरमेंट घरी. म्हणजे ऑफकोर्स नॉर्मल जे प्रॉब्लेम्स असतात प्रत्येक घरात ते सगळ्याच घरात असतात, आयडियल असं काही नसतं. पण मोठामोठी जर एक काय म्हणतात, एक लहान मुलगा आहे, तो मोठा होऊन मेंटली स्टेबल राहील का, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचं पेरेंटिंग, विच वॉज व्हेरी गुड फॉर. पण अमरावती ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशी ही जर्नी आहे. अमरावतीला जन्म झाला, पण बाकी सगळं नागपूर ते पुणे ते मुंबई. कशी होती ती जर्नी? दुसऱ्या क्षेत्रात असतो तर ती थोडी सोपी गेली असती, कारण आय एम इंट्रोवर्ट, आय एम शाय. आणि अचानक जेव्हा या क्षेत्रात जिथे लाईट असतात, सगळे लोक तुमच्याकडे बघत असतात, तर मी अजूनही जेव्हा कुठेही एंट्री करतो तर मी आपलं शांतपणे जातो, ज्या व्यक्तीला भेटायचं असं तिला भेटतो आणि नंतर इंटरव्ह्यू चालू होतो. पण खूप पुण्याला जेव्हा मी गेलो, म्हणजे नागपूर टू पुणे हा प्रवास, म्हणजे प्रत्येक शहरात थोडा त्रास झाला आणि नंतर त्या शहराच्या प्रेमात पडलो. पुण्यात जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा एकतर आम्ही क्लोजनेट फॅमिली, 4च लोक आमच्या घरी, मी, आई बाबा, गौरव आणि आजी आजोबा असायचे, म्हणजे यवतमाळ असायचे. सो पुण्याला जेव्हा पहिल्यांदा आलो तर इट वॉज अ रूड शॉक की अरे घरच्यांपासून लांब पहिल्यांदा येतोय. त्यामुळे ते पहिले 3-4 महिने खूप डिफिकल्ट गेलं मला सेटल व्हायला. पण नंतर तिकडचा कल्चरल ग्रुप भेटला, पुण्याचं माझं कॉलेज. मी सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये एक कोणीतरी कुचकट आरजी असं म्हणाला पण होता, अच्छा तुला सांगायचं आहे का की तू इंजिनियर आहे? म्हणलं हो. आणि मी COEPचा इंजिनियर, माझं प्रेम आहे खूप कॉलेजवर माझ्या. सो तिथे 3-4 महिन्यांनी जेव्हा मला इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला मी, आणि तिकडे जेव्हा कल्चरल ग्रुप सापडला तेव्हा एकदम एक वेगळं बॉन्डिंग झालं. आणि आज पण ते बॉन्डिंग तसंच आहे, नुसतं मित्रांसोबत नाही, ते वास्तूसोबत पण, COEPच्या. सो तिथून खूप फायदा झाला. आणि दुसरा प्रॉब्लेम असं व्हायचा मला की ना, माझी मराठी ही नागपुरी मराठी आहे, बरोबर, विच इज डिफरंट. पुण्याची मराठी पूर्णपणे वेगळी आहे. नागपूर आणि पुणे असं स्टार्क डिफरन्स आहे बोलण्यात. करेक्ट. आज पण मी जेव्हा बोलतो तेव्हा थोड्या वेळाने कळतं की तू नागपूरचा वगैरे असं होतं, काही काही लहेजा. सो तेव्हा खूप जास्त होता. आणि पहिल्याच नाटकात मला जो रोल मिळाला होता, तो लीड रोल मिळाला होता मला. फिरोदिया करंडक नावाची एक स्पर्धा असते पुण्यात. सो पीपल वर व्हेरी हॅपी फर्स्ट इयर के लड़के को यार लीड रोल मिल गया, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर त्याचं नाव होतं अभि परांजपे, आणि तो सदाशिव पेठेतला पोरगा होता. ओ बाप. आता माझी मराठी त्यावेळेस आणि सदाशिव पेठेतली मराठी याच्यात दुरान्वय संबंध नाही, त्यात मला म्हणता येईना. तर माझी मैत्रीणच होती लेखिका सजल म्हणून, ती म्हणे आता
सगळ्या वाक्यांमधून वैभवसाठी ळ काढू कसं म्हणे मी, काही काही फार मार्मिक वाक्य आणि चांगल्या तसं आपण नाही काढू शकत, की हळूहळू प्रेमात पडलो वगैरे कसं कर, आता काय काढायचं. मला आठवतं इतकं प्रॉब्लेम, म्हणजे मला इन्सिक्युरिटी नाही, मला असं थरथरायला व्हायचं. आणि मला आठवतं जेव्हा रंगीत तालीम होती पहिल्या नाटकाची, त्या रंगीत तालमीत मी डायलॉग्सच विसरलो. माझा पहिलाच पडदा उघडल्यावर पहिलं माझं वाक्य होतं, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात, हे वाक्य होतं. आणि त्याच्यानंतर एक मोनोलॉग होता, तो पाठच होईना. आणि सगळे सिनियर्स असे डोक्याला हात लावून बसले की यार आता काय करायचं, उद्या प्रयोग आहे यार. आणि COEPचा प्रयोग बघायला खूप सगळे असे, म्हणजे COEPचा फिरोदिया म्हणजे यशराज म्हणायचे मला. कारण त्यावेळेस एका नाटकाची, मी आय एम टॉकिंग अबाउट 2006, त्यावेळेस आमच्या एका नाटकाचं बजेट असायचं 1 लाख. जे एका प्रयोगाचं? नाही, एका नाटकाचं, म्हणजे पूर्ण बजेट प्रोडक्शन एका त्या नाटकाचं. सो इतर कॉलेजेसचं ते वर्षभराचे सगळे इव्हेंट्स मिळून बजेट असायचं, आमच्या एका नाटकाचं बजेट असायचं. सो ते प्रेशर होतं, पण समहाव ते झालं. आणि आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं कॉलेजला. ऑफकोर्स मला काही ॲक्टरचं प्राईज नव्हतं मिळालं फर्स्ट इयरला, पण एक तो कॉन्फिडन्स आला. आणि तिथून मग ग्रॅज्युअली रुळलो मी, मला असं वाटतं. पण दॅट वॉज डिफिकल्ट. म्हणजे त्याच्यानंतर मला आठवतं, मी आजतागत त्या अनुभवामुळे मला सेटवर डायलॉग वगैरे मी असा हात जोडतो, मला प्लीज आधी माझे डायलॉग द्या. कारण मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं वाटते की ॲज अन ॲक्टर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू बी थरो विथ युअर लाईन्स. म्हणजे पाठांतर चोख असलं पाहिजे, त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे. कारण मी त्या स्कूलचा नाही आहे की नाही सेटवर लाईन्स, अरे मग ते स्पॉन्टेनियस वाटतं वगैरे. नाही, ॲडिशन्स वेगळा प्रकार आहे, तुमचे पाठ आहे का वाक्य. सो त्यामुळे जेव्हा सिरियल करायचो तेव्हा खूप एक वेगळंच दडपण असायचं, कारण सेटवर डायलॉग मिळायचे. मग वैभव शांत असतो, कारण वैभवला भीती आहे पाठांतराची, वैभव पाठांतर करतोय तिकडे.